महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत सेवेने हिल सिग्नल लगत मुख्य रस्त्यावरील एकूण अनधिकृत 17 झोपडी धारकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। आज सकाळी गजानन महाराज मंदिर ते 7 हिल्स कडे येणाऱ्या रस्त्यालगत डाव्या बाजूच्या एकूण 17 नागरिकांनी या रस्त्यावर 5x5, 5x7, 8x10 या आकाराच्या 17 झोपड्या तयार करून या ठिकाणी विविध स्वरूपाचे अतिक्रमण केले आहे। सदरील अतिक्रमणधारक हे अनेक दिवसापासून या ठिकाणी वास्तव्यास होते। सुरुवातीला ते ठिकाणी पाटे, वरवंटा, लाकडापासून तयार होणारी खेळणीचा व्यवसाय करत होते। नंतर यांनी काही राजकीय लोकांना हाताशी धरून या ठिकाणी आपली निवास व्यवस्था सुद्धा केली। यामुळे या ठिकाणी कचरा निर्माण होत होता। या रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। या अतिक्रमणामुळे पायी जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता। बऱ्याच वेळी या ठिकाणी दुर्घटना घडल्या होत्या। याबाबत स्थानिक नागरिकांनी व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यांना समजावून सांगितले की अशा पद्धतीने मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करू नये, तरी देखील हे कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। उलट मनपा पथकासमोर आरडाओरडा करून आत्महत्या करण्याच्या धमक्या देत होते। परंतु प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणाचा वेळोवेळी आढावा घेतला। आढावा घेताना अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी आणि उपआयुक्त मंगेश देवर यांच्यावर हे सर्व अतिक्रमण काढण्याची जबाबदारी देण्यात आली।